नमस्कार मित्रांनो. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपासून धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. त्यामध्ये जवळपास 715 गावं शॉर्टलिस्ट झाले होते. त्याच्यापैकी 198 गावांना सध्या पीक विमा भेटलेला आहे व उर्वरित गावांना पीक विमा लवकरच भेटणार आहे. त्याची डेट किती आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याचबरोबर बाकी उर्वरित जिल्ह्यांच्या पीक विम्याची काय अपडेट आहे ते देखील व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया. तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला तुम्ही अद्याप लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. व माझ्या डाव्या साईडला जे काही बेलायकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेती संबंधित नवनवीन जे काही अपडेट येतात त्या सर्वात फास्ट भेटून जातील. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात आपण धाराशिव जिल्ह्याची आपण जी काही माहिती उर्वरित राहिलेली आहे ती आता कव्हर करूया. बघा, धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी संख्या बघा, धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,33,412 शेतकरी संख्या आहे. यामध्ये बघा, पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा हा शेतकऱ्याच्या खात्यावर मंजूर होऊन खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये 180 कोटी रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी निधीसाठी मंजूर झालेला आहे व 180 पैकी सध्या 91 कोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. कुठल्या जिल्ह्यांमध्ये झाले, कुठल्या तालुक्यामध्ये व कुठल्या गावांमध्ये झाले ते तर व्हिडिओमध्ये जाणूनच घेऊया. उर्वरित बाकी गावांची व बाकी जिल्ह्यांची काय अपडेट आहे ती देखील जाणून घेऊ. तर बघा, त्याचबरोबर फळपीक विम्याचे देखील काही अपडेट समोर आलेले आहेत ते आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊ. आणि ह्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या जिल्ह्याबद्दल माहिती झालेली नसेल, कव्हर केली नसेल, कृपया कमेंट करू शकता. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ती देखील माहिती कव्हर करू. तर ते बघा, त्यानंतर बघा, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, फळपीक विम्याची सर्वे झाली होती. त्यामध्ये बरेचसे शेतकरी रिजेक्ट झालेले आहेत. सर्वेमध्ये ते हे केलेलं आहे, त्यांना यादीतून काढून टाकलेलं आहे, म्हणून शेतकरी संख्या कमी झालेली आहे. ही ओरिजिनल माहिती गव्हर्नमेंटच्या साईटमार्फत आपल्याला भेटलेली आहे. तर यामध्ये बघा, धाराशिव जिल्हा, आजचा धाराशिव, यामध्ये 198 गावं हे मंजूर झालेले आहेत व यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम प्राप्त झालेली आहे. जर त्याच्यापैकी तुम्ही असाल, तुमच्या खात्यावर रक्कम प्राप्त झाली असेल, कृपया कमेंट करा. तर बघा, ह्यामध्ये आपण या अगोदर तालुक्यानुसार गावं सांगत होतो, पण त्या तालुक्यानुसार गावं या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या जाणार नाहीत. जे काय आहेत ते जी यादी आहे तीच सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि 198 गाव एवढे तर कव्हर होणार नाहीत, होतील तेवढे मी सांगतो. तर बघा, आंतरगावला पीक विमा जमा झालेला आहे. त्यानंतर अमृतवाडीला देखील जमा झालेला आहे. त्यानंतर गोंधळवाडीला जमा झालेला आहे. गोविंदपूर, त्यानंतर कळंब तालुक्यामध्ये. त्यानंतर गोवर्धनवाडी, गोळेगाव झाल्यानंतर कुंभारीला जमा झालेला आहे. कुंजेफळला देखील जमा झालेला आहे. उमरगा तालुक्याला, उमरगा नांदेडमध्ये देखील येतो. त्यानंतर बघा, उमेरगावान, उंदेगाव, त्यानंतर इंदिरानगर नंतर आष्टाकासर आणि आष्टा जहांगीर ह्या गावांना जमा दिलेला आहे. त्यानंतर कांदलगाव झाल्यानंतर कमलापूर, त्यानंतर करंजगाव, करजखेडा, त्यानंतर कौडगाव, कोळेवाडी झाल्यानंतर कोंडजीगड. थोडा गावाच्या उच्चारामध्ये थोडा फरक येऊ शकतो, कारण हे नावं इंग्रजीमध्ये आहेत, थोडं समजून घ्या तुम्ही. त्यानंतर बघा, कृष्णापूर झाल्यानंतर एकुंडी जहांगीर, एकुंडीवाडी, त्यानंतर अंबरनगर, अनसुर्डा, अमृतवाडी, अरणगाव, अमृतवाडी झालेलं आहे परत. त्यानंतर बघा, अंधोरा, आंबेजवळगा, आंबेवाडी, आंबेहोळ, त्यानंतर ककासपूर, कदमपूर, कमदवाडी ह्या गावातल्या तुरळक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे खात्यावर आलेले आहेत. तर बघा, त्यानंतर कराळी, कलदेव, निंबाळा, कळंब, कवठा, त्यानंतर कवडेवाडी, कसगीवाडी, कसबे तळवडे, कांदलगाव, काकरांबा, काटगाव, त्यानंतर काटेवाडी उमरगा आणि काटेवाडी परांडा. त्यानंतर बघा, कारला, कालनिंबाळा, काळेगाव, काळेवाडी झाल्यानंतर काष्टी खुर्द आणि काष्टी बुद्रुक, त्यानंतर किळज. तर बघा, जवळपास 51 ते 52च्या आसपास गावं आपण कव्हर केलेली आहेत. ह्या व्यतिरिक्त बघा, उर्वरित अजून 150 गावं आहेत, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर धाराशिव जिल्ह्यामधलं बाकी इतर कोणी शेतकरी असतील, तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाली असेल, कृपया नक्कीच सांगा, कारण या आठवड्यामध्ये रक्कम ही जमा होत आहे. उर्वरित गावांना देखील 10 डिसेंबरच्या आधी रक्कम जमा होईल त्यांच्या खात्यावर, कारण यानंतर हिवाळी अधिवेशन लागणार आहे. त्याचबरोबर आचारसंहिता लागण्या अगोदरच तुमच्या खात्यावर जी काही रक्कम आहे ती जमा होऊन जाईल. बरेचसे शेतकरी म्हणत होते की हिवाळी अधिवेशन व आचारसंहिता लागल्यामुळे आमच्या खात्यावर पैसे येणार नाहीत का? तसं काहीही होणार नाही आहे. तुरळक नाच्या बरोबर चान्सेस आहेत, 10% चान्स असल्यासारखे आहेत. त्या अगोदरच तुमच्या खात्यावर 10 डिसेंबरच्या आत रक्कम जमा होऊन जाईल, हे 100% गॅरंटी आहे. याबरोबरच फळपीक विम्याची
अपडेट देखील आपण जाणून घेणार आहोत, पण ती ह्या जिल्ह्यांसाठी नाही तर ती भरपूर जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी आहे. त्याचबरोबर ज्यांचे शेतकऱ्यांनी सर्वे केले होते, आता सर्वे केलेले शेतकरी कुठल्या जिल्ह्यांचे आहेत हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामध्ये बघा शेतकऱ्यांचे मेन म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते, जमिनीचं क्षेत्र कमी होतं व त्यांनी जमिनीचं क्षेत्र जास्त दाखवून क्लेम केले, अशा जास्त अशा शेतकऱ्यांना त्या सर्वेमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. तर ह्यामध्ये तुम्ही असाल तर आपण ह्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आणू. तर इथपर्यंतची जी माहिती होती ती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. अशीच माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.